आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत एक महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे. इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत जे आहे TET शिक्षकांना आता ते अनिवार्य करण्यात येणार आहे आणि CBSE तर्फे या संदर्भात जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यानंतर जे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड करण्याची सुविधा आहे त्या संदर्भातली देखील मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये अपडेट जाणून घेणार आहोत. तर केंद्र सरकारच्या वतीने जे मोठा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामध्ये 12वी पर्यंत शिकणारे जे शिक्षक आहेत म्हणजेच 9 ते 12वीचे जे शिक्षक असणार आहेत त्यांना देखील आता TET परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील अधिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेण्याचे तयारीत आहे. तर या संदर्भातले जे काही अपडेट्स असणार आहेत ते आपण इथे बघूया. तर महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिक सुधार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठा निर्णय ते घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. इयत्ता 9वी ते 12वीचे विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक असतात तर त्यांना TET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जी असते किंवा राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा जी असते TET तर ते परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. याआधी 8वी जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना TET लागू होती, परंतु आता जे 9वी ते 12वीला देखील हा TET परीक्षा लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा जो नियम असणार आहे मित्रांनो केंद्र स्तरावर असणार आहे. म्हणजेच अगोदर शिक्षक पात्रता जी परीक्षा असणार आहे 9वी ते 12वीची ते CBSE तर्फे केंद्रीय शिक्षक जे असतात शाळांमध्ये त्यांच्यासाठी असणार आहे. त्यानंतर राज्य ते आपल्या व्यवस्थेमध्ये सामील करणार आहेत. म्हणजेच नंतर राज्य जे सरकार असणार आहे ते देखील त्यांच्या स्तरावर याची अंमलबजावणी करणार आहेत. अगोदर केंद्र स्तरावर हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद जे आहेत NCTE यांनी जे सोमवारी एका शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातली घोषणा देखील त्यांचे कार्यक्रम होता तिथे राष्ट्रीय संमेलन होता. तर त्यामध्ये त्यांनी त्याबाबतची घोषणा केली. राष्ट्रीय संमेलनात याबाबतची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक जे NEP आहेत म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जे सध्या राज्यामध्ये लागू होत आहे किंवा त्याचे टप्प्यावर ते लागू करण्याची शासनाने त्या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहेत आणि त्यामधील काही तरतुदी या 2024-25 या शैक्षणिक वर्षापासूनच ते लागू होणार आहेत. तर त्यावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती NEPच्या दृष्टीने. त्यामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांवर देखील चर्चा यावेळी करण्यात आली आणि विचारमंथन त्यावर करण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETची घोषणा देखील यावेळी करण्यात आलेली आहे. CBSE सोबत हा निर्णय जे आहे घेण्यात आला असल्याचे जे आहे केंद्र सरकारचे अधिकारी असतील किंवा NCTEचे अधिकारी असतील यांनी सांगितलेलं आहे. सध्या केंद्र स्तरावर सुरुवात होणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक राज्यामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणजेच मित्रांनो 9 ते 12चा अगोदर जे आहे डिसिजन हा जो घेण्यात आलेला आहे NCTEच्या तर्फे तर ते अंमलबजावणी केंद्र स्तरावर करणार आहे. नंतर राज्यामध्ये देखील तो लागू होणार आहे. तर TET बाबत जे आहे सोमवारी झालेल्या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने NCTEने या संदर्भातली घोषणा केलेली आहे. यावेळी परिषदेचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक योगेश शहा हे म्हणालेत की गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेचं जे भर आहे ते विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि मूल्यांवर केंद्रित झाला पाहिजे. हे तेव्हा शक्य होईल जेव्हा मुलांना जे शिकवणारे शिक्षक असतील तर त्यांना समज असेल. यावेळी NCTEचे सचिव केसांग वाय शेपी यांनी शाळांमध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पुढील शैक्षणिक सत्रापासून TET आयोजित करण्याबाबत माहिती दिली. त्या दृष्टीने त्यांची मित्रांनो तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आता CBSEचे चेअरमॅन जे आहेत IAS निधी छिब्बर म्हणालेत की शिक्षकांची सक्षमता वर्गात एक प्रभावी वातावरण निर्माण करते. त्यामुळे शिक्षकाची योग्यता आणि कार्यक्षमता समजून घेण्यासाठी TET खूप महत्त्वाची भूमिका बजावते. CBSE बऱ्याच काळापासून TET परीक्षा आयोजित करत आहे त्यामुळे त्यांना विस्तृत त्याचा अनुभव देखील आहे. आम्ही TETचा जे डेटा आहे ते NCTE सोबत सामायिक करू आणि भविष्यातील योजना जी आहे एकत्रित राबवू अशी त्यांनी इथे माहिती दिली. त्यानंतर विक्रम सहाय IAS आणि प्रधान आयकर आयुक्त यांनी TETच्या विविध पैलूंवर देखील तिथे प्रकाश टाकला. त्यावेळी असे देखील हे म्हणालेत की शिक्षणाच्या विविध स्तरांवर आव्हानांची पातळी देखील बदलते म्हणून प्रत्येक स्तराच्या पात्रतेसाठी मानकीकरण देखील आवश्यक आहे. तर मित्रांनो ही जी महत्त्वाची बातमी ते दैनिक आपले ABP माझा आणि इतर देखील न्यूज माध्यमावर आलेली आहे आणि त्या संदर्भातली जे अधिकृत घोषणा त्यांनी त्या प्रोग्राममध्ये देखील केलेली आहे. तर लवकरच मित्रांनो केंद्र स्तरावर येणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षापासून जे 2024-25 पासून 9वी ते 12वी करिता
TET लागू होणार आहे. त्यानंतर राज्य त्याला कधी अडॉप्ट करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे, परंतु त्यांना देखील लवकरच त्याबाबतची तयारी करावी लागणार आहे किंवा ते त्यांना पत्र देखील तसा CBSE कडून देण्यात येणार आहे, NCTE कडून देण्यात येणार आहे, की तुम्ही देखील राज्यामध्ये हा जो 9वी ते 12वीचा TETचा पेपर आहे तो इम्प्लिमेंट करा आणि आपल्याला देखील राज्यामध्ये लवकरच म्हणजेच त्यांच्या इम्प्लिमेंट झाल्यानंतर पाहायला TET 9वी ते 12वीचा पेपर मिळू शकते. तर दैनिक लोकसत्तामध्ये देखील पुणे एडिशनमध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ते देखील आपण इथे आता जाणून घेणार आहोत. त्यामध्ये जे आहे शिक्षक पद भरतीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत जे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाहिरातीमधील जे नियम शासनाने तयार केलेले किंवा त्यांचं जे धोरण आहे त्यानुसार प्राधान्यक्रम देण्याचे खंडपीठाचे आदेश यामध्ये आलेले आहेत. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे जे शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर जे नियुक्तीसाठी जाहिरातीमधील शासनाचे नियम आणि धोरणानुसार प्राधान्यक्रम द्यावा. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण झालेले जे पदविका प्रमाणपत्र म्हणजेच DED पूर्ण केलेले उमेदवार होते त्यांच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीकरिता बुधवारी म्हणजेच 14 तारखेला मध्यरात्रीपर्यंत जे आज प्राधान्यक्रम देता येईल असे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे जे न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती YG खोब्रागडे यांनी मंगळवारी सुनावणीमध्ये दिलेले आहेत. सुनावणीच्या वेळी शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे देखील हजर होते. मुदतवाढीच्या संदर्भात माहिती पवित्र पोर्टलवर देखील दिल्याचे त्यांनी सांगण्यात आलेले आहे. परीक्षा परिषदेचे वतीने शिक्षकांच्या भरतीच्या अनुषंगाने TITची परीक्षा झाली होती. त्या जाहिरातीचे द्वारे अर्ज मागवण्यात आले होते. याचिकाकर्ते संतोष कुमार आनंदराव मगर व इतर जे आहेत राहणार संभाजीनगर यांनी मराठी माध्यमाचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले होते. दरम्यान पुणे येथील शिक्षण आयुक्त यांनी 28 जानेवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे CO आणि EO यांना पत्र पाठवून इंग्रजी जे आहेत शिक्षण इंग्रजीमधून झाले असतील, माध्यमातून झाले असतील अशा उमेदवारांनी सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्तीकरिता प्रथम प्राधान्य देण्याबाबत कळविले होते. याचिकाकर्ते मराठी माध्यमातून शिकले असल्यामुळे त्यांना नियुक्तीकरिता सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा पसंतीक्रम देता येत नव्हता. म्हणून जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट केतन पोटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे शिक्षण जरी मराठी माध्यमातून झाले असले तरी त्यांना गुणवत्तेनुसार मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नियुक्तीकरिता पसंतीक्रम देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मित्रांनो त्यांनी केली होती. ॲडव्होकेट पोटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ राजेश देशमुख यांनी शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील जे आहेत सुभाष तांबे आणि परीक्षा परिषदेतर्फे ॲडव्होकेट अनुप निकम यांनी युक्तिवाद केला. तर त्या युक्तिवादादरम्यान जे मान्य न्यायमूर्ती साहेबांनी सांगितलेलं आहे की जाहिरातीमध्ये तुम्ही जे धोरण आणि नियम ठरवलेले आहेत त्यानुसार तुम्ही प्राधान्यक्रम द्या. मराठी आणि इंग्रजी माध्यमातून DED पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांच्या माध्यमानुसार सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीकरिता जे हे मध्यरात्रीपर्यंत पसंतीक्रम देता येईल असे खंडपीठाने आदेश दिले. म्हणजेच मित्रांनो इथे मराठी माध्यमातून DED झाला तर त्यांना सेमीवर इथे घेता येणार नाही किंवा त्यांची जी मागणी होती याचिकाकर्त्यांची तर ते इथे मान्य झालेली नाही. त्याला जे आहे इथे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे आणि सरकारी वकिलांनी देखील यामध्ये काम घेतलेलं आहे. तर शिक्षक भरतीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मित्रांनो तुम्हाला जे आहे तिथे पसंतीक्रम देता येणार आहे. त्यानंतर ही सुविधा बंद होणार आहे. आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. ज्या उमेदवारांनी अद्याप पसंतीक्रम लॉक केले नसतील तर त्यांनी जे आज जे आहे मध्यरात्रीच्या पूर्वीच त्यांचे पसंतीक्रम लॉक करावे, कारण आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही.